नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलत आहे. कोकण किनारपट्टीला आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. थोडं दक्षिण महाराष्ट्राकडून पावसाचं प्रमाण किंवा पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज जरी असला तरी या ठिकाणी पावसाचा प्रभाव निर्माण झालेला आहे. एकूणच आपण बघतो की मराठवाड्यातही आज दक्षिणी भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. या काळात नेमकी हवामानात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत पुढील 7 दिवसासाठी. कोकणातील पावसाचा जोर आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. थोडं मराठवाड्याकडे आणि खास करून नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या दिशेने एक वातावरण सरकतंय. पूर्व विदर्भातही आज पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. पावसाचा जोर कमी होईल अशा प्रकारचा आपला अंदाज आहे. तर आपण बघतो विदर्भात थोडं विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे, परंतु 26 तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागातला पाऊस GFS मॉडेलने कमी होताना दाखवलं. कोकणात मात्र पावसाचा जोर वाढणार आहे. आपण 27लाही बघतो विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि कोकणात पावसाचा जोर राहील. इतरत्र विरळ ढगाळ परिस्थिती, हलका पाऊस असू शकतो, परंतु पावसाचा जोर कमी राहील. 28 तारखेला आपण बघतो की कोकणातील पावसाचा जोरही कमी होणार आहे. विदर्भात खास करून पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती, अतिशय विरळ हलका पाऊस असं वातावरण राहणार आहे, पण पावसाचा जोर कमी होईल. आपण स्पष्टपणे बघतो की दक्षिण भारतामध्ये ज्या राज्यांमध्ये आता तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ किंवा कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाची उघडीप तयार होते आणि ती उघडीप जवळपास पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे कोकणातील पावसाचा जोरही थोडा 28-29 कमी होईल. पूर्व विदर्भात मात्र कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. विरळ पाऊस महाराष्ट्रात याही दरम्यान होत राहील, परंतु एकूण पावसाचा जोर कमी राहील. पाऊस पूर्णतः महाराष्ट्रात उघडणार नाही. ठिकठिकाणी पाऊस होत राहणार आहे, परंतु त्याचा जोर कमी असेल. कोकणात पुन्हा एकदा 30 तारखेला पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात फार तीव्र अशा प्रकारचा कमी दाब जरी नसला तरी पावसास अनुकूल वातावरण आहे. आपण बघतो 31 जुलैला देखील कोकणात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढणार आहे. म्हणजे पश्चिम किनारपट्टीला केरळ ते गुजरात अशा प्रकारे जे पावसाळी वातावरण आहे ते सातत्य टिकून ठेवेल असं दिसतंय. पूर्व विदर्भातही हलका ते मध्यम पाऊस राहील, परंतु फार तीव्रता असणार नाही. मात्र कोकणात होणाऱ्या या 8 दिवसातील तीव्र पावसामुळे कोकण किनारपट्टीतील बहुतांश तलाव भरणार आहेत आणि घाटमाथ्यावरही हा पाऊस असल्यामुळे सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर या पश्चिमी विभागामध्ये हा पाऊस होणार आहे घाटमाथ्यांवर. आणि या पावसामुळे या विभागात असलेल्या तलाव क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आता तलाव भरू लागले आहेत. तलावांमधील पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे या विसर्गाचा ज्या भागावर परिणाम होतो त्या भागातील नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती आपण बघतो. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पाऊस कोकणात होत राहणार आहे. घाटमाथ्यावर त्याचा प्रभाव राहणार आहे. मराठवाड्याच्या, विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं वातावरण आज स्कायमेटने दाखवलं आहे. त्यामुळे आज 25 तारीख हा पावसाळी दिवस ठरणार आहे. मात्र 26 तारखेपासून हळूहळू उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी व्हायला लागेल. कोकणात मात्र जोरदार सरी होणार आहे. 27ला देखील थोडं विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. इतरत्र पावसाचा जोर कमी राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे. कोकणातील पावसाचा जोर याही मॉडेलने 28 तारखेला कमी दाखवला आहे. पूर्व विदर्भात मात्र पाऊस असेल. पूर्व विदर्भ आणि कोकण हलका पाऊस राहणार आहे, पण एकूणच पावसाचा जोर 29लाही कमी आहे. 30 तारखेला पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊ लागला आहे. नवीन वातावरणाचे संकेत वाढत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे.
त्यामुळे ऑगस्टची सुरुवात चांगल्या पावसाने होईल असं दिसतंय, कारण दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जे उघडीप होते तीही कमी होते. केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत, संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये देखील वातावरणात बदल होतोय. हे सगळं लक्षात घेता ऑगस्टची सुरुवात चांगल्या पावसाची असावी. आपण बघतो प्रत्यक्ष वातावरणात बदल होतोय. पुढील 10 दिवसाचा जर आपण एकत्रित अंदाज बघितला तर विदर्भामध्ये खास करून उत्तरेला पावसात जोर राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहणार आहे. मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर राहणार आहे आणि कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजे कोकणातील पाऊस या 10 दिवसात तरी उघडणार नाही. कमी अधिक प्रमाणात जरी काही दिवस पडला तरी तलाव क्षेत्रात मुबलक पाणीसाठा निर्माण होण्याकरता हे 10 दिवस फार महत्त्वाचे असतात. 15 ऑगस्टपर्यंत कोकण विभागातील सर्व तलाव जवळपास पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात शेतीपूरक अशा प्रकारचा पाऊस अजूनही होत राहणार आहे. पिकांना आवश्यक असलेला पाऊसच सध्या महाराष्ट्रात होईल. विदर्भात पावसाचा जोर चांगला आहे. मराठवाड्याच्या उत्तरेकडे पावसाचा जोर चांगला आहे. उत्तर महाराष्ट्रातही यावर्षी पाऊस चांगला आहे. त्यामुळे सध्या तरी वातावरण समाधानकारक आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस मुळातच सुरुवातीला चांगला झालेला असल्यामुळे इथेही वातावरण समाधानकारक आहे. महाराष्ट्रामध्ये पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण कोकणामध्ये तयार झालेलं आहे. मराठवाड्यामध्ये उत्तरेकडे तयार झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्राकडेही पाऊस आहे आणि थोडं विदर्भातही वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मराठवाड्यामध्ये आणि खास करून यामध्ये अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरच्या काही भागात, सातारा, पुण्याच्या काही भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना असं वातावरण राहणार आहे. अकोला, अमरावतीमध्ये किंवा विदर्भातही नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही पावसाळी वातावरण आज आहे. दुपारनंतर थोडं पावसाचं प्रमाण या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या दिशेने एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर असल्यामुळे याचा परिणाम विदर्भातील काही भागात होऊ शकतो. या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून वारे खेचले जात असल्यामुळे थोडं नाशिक विभागामध्ये जळगाव, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना, अहिल्यानगर पश्चिम या भागात किंवा पुण्याच्याही काही भागात पावसाळी वातावरण वाढू शकतं. कोकणातील पावसाचा जोर कायम राहणार आहे. साधारण 26 तारखेचा हा अंदाज आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र जसं जसं गुजरातकडे सरकेल तसं उत्तर महाराष्ट्रातही पावसाळी प्रमाण 26-27ला वाढू शकतं. जसं हे कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकेल तसं पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. आपण बघतो 27, 28, 29, 30 असं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी राहील. थोडं विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणार आहे. त्यामुळे आपण अनेक मॉडेलच्या आधारे हे सांगायचा प्रयत्न केला आहे की पावसाचा प्रभाव हा आता पूर्व विदर्भ आणि कोकण असाच राहील. म्हणजे जवळपास 27 पासून तर जवळपास 30 तारखेपर्यंत हे प्रमाण कमी होणार आहे पावसाचं. 30 तारखेपासून पुन्हा विदर्भात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे त्याचाही आपल्याला विदर्भातील पावसावर परिणाम होईल. 30 तारखेला कोकणातील पाऊस पुन्हा वाढायला सुरुवात होईल. वातावरण पोषक बनतंय हे आपण लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पुन्हा पावसाचं प्रमाण 31ला वाढणार आहे. परंतु साधारण जुलैचा शेवटचा आठवडा हा मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये खास करून कमजोर राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टची सुरुवात मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून दणक्यात होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.